नमस्कार मित्रांनो, शिवा 1 ऑगस्ट भागामध्ये कीर्तीच्या गालावर ओळ असल्यामुळे सुहास मेकअप करतो. फक्त गालाला एवढा मेकअप ते खूप विचित्र वाटत असतं. ती आता खाली येते आणि सीताई बघते. ती काय गं कीर्ती, एवढा मेकअप का? कीर्ती म्हणते, मला करावंसं वाटला म्हणून केला. सीताई म्हणते, अगं पण एवढा? तुझ्या गालाला काही झालं आहे का? दाखव मला. ती आता बघणार. तेवढे शांताबाई ओरडते, नाश्त्याला घेऊ का? सीताई म्हणते, अहो सगळ्यांना येऊ तर द्या. कीर्ती, दाखव तू. तेवढे शांताबाई पुन्हा ओरडते, सीताई ह्यामध्ये मीठ खूप कमी आहे. सीता म्हणते, मीठ कमी? हे कसं शक्य आहे? थांबा मी बघते. हे सगळं झाल्यामुळे कीर्ती विचार करते आणि म्हणते, हा सुहास आणि शांताबाई ह्यापासून मला खूप सावध राहावं लागणार, कारण ही शांताबाई आता माझ्यावर बारीक लक्ष ठेवणार. आता हिला कसा थर्ड मारायचा याचा कीर्ती विचार करते. आता दिव्या खूप चांगली झालेली असते. एवढंच काय, सगळे शिवाला बोलवतात आणि तिचं औक्षण करायला लावतात. दिव्या घरात येते ती चंदनबरोबर. सगळेच तिच्यावर विश्वास ठेवतात, पण शिवाचा काय बसत नाही. ती दिव्या पहिले जशी वागली ना तसं आता वागू नकोस. पण तिच्या आईला मात्र खूप पुळका येतो. ती काय गे शिवा, तुझा दिव्यावर अजून विश्वास नाही बसला? शिवा म्हणते, तसं नाही गाई, पण जे काही दिव्याने केलं ते लगेच तर नाही विसरू शकत ना. आणि चंदनसोबत तर तिने खूपच वाईट केलं. दिव्या म्हणते, मान्य, मला सगळं मान्य आहे. मी म्हणत नाही तुम्ही माझ्यावर लगेच विश्वास ठेवा. मला माहिती आहे माझ्यावर लगेच विश्वास बसणं हे काही सोपं नाही आहे. पण मला फक्त थोडा वेळ द्या. मी माझ्या वागण्यातून तुम्हाला सगळं दाखवून देईल. आता नाश्त्यासाठी सगळेच खाली येतात. कीर्तीला बघून प्रत्येकजण तेच विचारतो, कीर्ती एवढा मेकअप? कीर्ती म्हणते, हो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि निघून जाते. भाऊ म्हणतात, अरे हिला काय झालं? आता सुहास पण किट्टू डार्लिंग करत तिच्या मागे जातो. कीर्ती म्हणते, बघितलं सुहास, सगळ्यांचं माझ्यावर किती लक्ष आहे. तुला काय वाटलं तू मला धमकी देशील आणि मी तुला मोजेल? हे विसरू नको, तू माझ्या घरात येस. सुहास म्हणतो, आणि तू पण विसरू नको, तुझ्या घरातल्या संपवायला मला वेळ नाही लागणार. कीर्ती म्हणते, हो का? तुला एवढं सोपं वाटतं? ठीक आहे, मग संपवून दाखव. आता मात्र सुहास जाम हादरतो. ती बाहेर जाते आणि शांताबाई आत येते आणि म्हणते, सुहास, अरे तू वेडा आहेस का वेडा? अरे त्या कीर्तीला एवढं मारायची काय गरज होती? तिला विश्वासात घेतली असती तर तिने आपल्याला साथ दिली असती. आपल्याकडून एक माणूस होता तो पण गेला, आणि आता ती शिवाला जाऊन मिळाली तर? सुहास म्हणतो, मी तसं होऊच देणार नाही. शिवाला आठवतं संपदा बोललेली असते, रॉकी गेला आणि मी खूप हादरले, बाहेर आलेच नाही. पण वहिनी, मी जेव्हा रूममध्ये गेले ना त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. मला चक्कर पण यायची. शिवा म्हणते, सेम, मला पण असंच व्हायचं. सीताई पण मला बोलल्या होत्या, तुला गॅलरीत चक्कर आली आणि तू पडायला लागली. तेवढे ते आल्या आणि त्यांनी पकडलं. पण संपदा, हे मला काहीच आठवत नाही. आता दोघी पण बोलतात, आपल्याला चक्कर येते आणि काही आठवतं नाही. दोघींनी एकदम कसं झालं? शिवाय याचा पाठपुरावा करण्यासाठी ऑफिसरची मदत घेते. ती त्यांना भेटायला गेल्यानंतर सांगते, मी अशा विचित्र गुंगीत होते. मी संपदाशी बोलले ना, ती पण मला म्हणाली, ती पण गुंगीत होती. ते म्हणतात, तुम्हाला ना कुणीतरी मुद्दाम गुंगीत ठेवलं, ते पण जवळचा माणूस आणि विश्वासातलं. त्याने तुला काहीतरी खायला प्यायला दिलं आणि त्यामधून हे गुंगीचं औषध दिलं. आठवतं का तुला काही? आता शिवा आठवायला लागते आणि म्हणते, शांताबाई? नाही, म्हणजे आमच्या घरामध्ये जेवण शांताबाईच बनवतात आणि त्या खास करून माझी आणि संपदाची काळजी घेतात. आता दोघं पण एकमेकाकडे बघायला लागतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.